महाराष्ट्रासाठी पॅरा खेलो इंडियामध्ये सुवर्ण सुरुवात झाली आहे आणि ज्या भूमीत खाशाबा जाधवांचा जन्म झाला त्याच भूमीतील साहिल सय्यदने आज ही कामगिरी केली आहे. कौतुकास्पद कामगिरी आहे. खरं तर 2 वर्षापूर्वी क्रिकेट खेळणारा हा साहिल आता खरं तर गोळाफेकपटू म्हणून उदयास आलेला आहे. त्याचं पहिलंच नॅशनल गेम होतं आणि पहिल्याच नॅशनल गेममध्ये त्यांनी खरं तर चमकदार कामगिरी केली आहे आणि निश्चितच त्याचा पुढचा अजून एक इव्हेंट आहे. खरं तर 2 सुवर्णपदकाची वाट बघतात आहे, पण आज महाराष्ट्रासाठी जी पहिली पदकाची बातमी आणली, गोड बातमी आणली, ती म्हणजे सुवर्णमय आणली, ती म्हणजे करारच्या साहिल. करार, खरं तर आज स्वागत आहे तुझं. अच्छा विजयाचं श्रेय कोणाला असेल? काय विजयाचा आनंद आहे? नमस्ते, माझं नाव साहिल सलीम सईद आहे आणि आजचं विजयाचं श्रेय मी देणार सोनिया शिंदे मॅडम, माझी मम्मी आणि माझे संतोषदा. ही 3 व्यक्ती माझ्या जीवनातले इतके इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी की ह्या लोकांशिवाय मी इथपर्यंत पोचू शकलो नसतो. आणि ह्यांच्याशिवाय आज जे मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे कारण ह्यांच्या आशीर्वादानेच मिळालेलं आहे आणि मी माझा 100% दिलेला आहे. 9.57 खरं तर इतक्या लांब खरं तर ह्या अशा दोन्ही पायाचा आधार नसताना गोळाफेक करणं कठीण भाग आहे. कसा सराव असतो, काय कठीण सराव असतो, त्याचा आज फलित इकडे खरं तर एका चांगल्या बातमीत झाले, सुवर्णमय कामगिरी झाली. सराव म्हणाय गेले तर सगळ्यात आधी तर एकतर मला सकाळी उठायला नको वाटतं, त्यामुळे सकाळी 5च्या आधीच मॅडमचा फोन आलेला असतो, साहिल उठला का? आणि तिथून सुरुवात होते आमची सरावाची की घरातून निघतो, व्हीलचेअर घेणे, गाडीवर ठेवणे, गाडीत बांधणे, तिथून मग ग्राउंडवर पोहोचणे. जिथे ॲक्सेसिबिलिटी नसते तिथं मॅडम माझ्यासाठी तिथं येता, मला उचलून स्टूलवर ठेवता, सगळं आता जसं बघितलं पट्टा वगैरे बांधून तिथं मॅडम माझा रोज सराव घेता. त्यामुळे त्यांच्यामुळे जे काय आता सध्या माझं जे रेकॉर्ड बनलेलं आहे ना, ते फक्त सोनिया शिंदे मॅडमसाठीच, त्यांच्यामुळेच बनलेलं आहे. असं म्हणतात खरं तर तुला सचिन तेंडुलकर व्हायचं होतं व्हीलचेअर क्रिकेटमधलं. खरं तर क्रिकेट दोन्ही व्हायचं होतं, पण तू क्रिकेटला थोडंसं बाजूला केलं आणि शेवटी हा ऑलिम्पिक खेळात गेला. काय हा सगळा क्रिकेट टू हा ऑलिम्पिक खेळ गोळाफेकीचा प्रवास आहे? हे प्रवास असा आहे की क्रिकेट एक टीम गेम आहे. त्याच्यात कसं आपण आपल्या स्वतःला जास्त करून सिद्ध करू शकत नाही एकटा, म्हणजे सर्वस्व जसं म्हणतो ना आपण, तसं आपण स्वतःला क्रिकेटला नाही सिद्ध करू शकत आणि आपली कॅपेबिलिटी नाही कळत. त्यामुळे ही ॲथलेटिक आणि ऑलिम्पिक एक असा गेम आहे की आपल्याला स्वतःची कॅपॅसिटी, आपल्यात किती दम आहे, किती ताकद आहे, आपण देशासाठी काय करू शकतो ही दाखवण्याचा हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे मी म्हणलं की मला पण ह्याच्यात घुसायचं आहे आणि मला पण माझ्या देशासाठी मेडल आणायचं आहे. मेडल टॅलीमध्ये अजून गोल्ड मेडल्स मला वाढ करायचे आणि माझं एक स्वप्न होतं की मी सुद्धा माझ्या पप्पासारखं आर्मीत जावं, पण मी पायानं असं असल्यामुळे ते माझं स्वप्न पूर्ण नाही होत आलं. पण मी म्हणलं की जसंही असू दे, मी माझा प्रयत्न करणार की माझ्या देशाला मी थोडंफार तरी मी माझ्या देशाला माझ्यातर्फे गौरव महसूस करावं आणि देशासाठी गोल्ड मेडल आणायचा मी प्रयत्न करणार आहे. माझं टार्गेट आहे 2028 ऑलिम्पिक. ऑलिम्पिकसाठी खरं तर तुमचा पठ्ठा तयार होतोय. तो म्हणला की खरं तर सगळ्या एक प्रकारची तुमच्या आई वडिलांची जबाबदारी तुम्ही करताय. काय बोलायला साहिलचं मोठं यश मिळालंय? पहिल्यांदा तर मी साहिलला खूप खूप अभिनंदन करते की साहिलनी परफॉर्मन्स आज बेस्ट थ्रो केलेला आहे. आमचं कॅल्क्युलेशन वेगळं आम्ही ठेवलं होतं की आम्ही पुढे येणाऱ्या एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2028ला ऑलिम्पिक कॉम्पिटिशन होतात पॅरावाल्यांचा. तर आमचं टार्गेट तसं आम्ही अचीव करत चाललेलो आहे. नवीन वर्षामध्ये आम्ही बरेचसे कॅल्क्युलेशन टार्गेट सेट करत चाललो होतो. तर ही आपली पहिली पायरी आहे आणि इथून पुढे आम्ही जसं येणाऱ्या एशियन गेम्स आहेत, वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, महाराष्ट्राचं आम्ही नक्की तिथपर्यंत नाव नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि गोळाफेकमध्ये किंवा थ्रोईंगमध्ये आपण म्हणतो की एवढा प्लॅटफॉर्म मिळत नाही, जसं की ॲथलेटिक्समध्ये की नेहमी आपण म्हणतो क्रिकेट आहे, कबड्डी आहे. पण माझ्याकडून मी जेवढा मी प्रयत्न करेल की आपले महाराष्ट्राचे खेळाडू, जसं की लास्ट टाईम जे नॅशनल झाले होते राजस्थान, हरियाणा, त्यांना 115, 117 असे मेडल्स टॅली होती त्यांची. तर मी माझ्याकडून ॲज अ कोच म्हणून मी प्रयत्न करेल की महाराष्ट्राचा आज लास्ट इयर जर 10 मेडल्स असतील तर आपल्याकडून जेवढे जास्तीत जास्त आपण महाराष्ट्राला मेडल देऊ शकतो आणि तसंच आपण इंडियाला रिप्रेझेंट करू शकतो, हे ॲज अ कोच म्हणून मी माझ्याकडून प्रयत्न करेल. आणि सगळेच महाराष्ट्राचे जेवढे ॲथलीट्स आलेले आहेत, सगळेच आज मेहनत करून आलेले आहेत, सगळेच सगळ्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर माझ्याकडून सगळ्या महाराष्ट्र टीमला खूप खूप पहिल्यांदा शुभेच्छा आहेत, पण कौतुक करावं लागेल की असा गुरु खरं तर लाभला ह्या करारच्या पठ्ठ्याला. त्यामुळे आज सुवर्णमय वाटचाल सुरू केली आहे आणि महाराष्ट्राला निश्चितच आजचा दिवस हा सुवर्णमय अक्षरांनी जाईल. मी आता दिल्लीच्या ज्या मैदानात राष्ट्रकुल स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं, जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आहे आणि पहिली बातमी आणली आहे ह्या स्पर्धेतलं हे कदाचित पहिलंच मेडल असेल. स्पर्धेतील पहिलं मेडल आणि महाराष्ट्रातील पहिलं मेडल, असा दुहेरी सुवर्णयोग आणणाऱ्या साहिलचं पुन्हा एकदा सगळ्या टीम महाराष्ट्राकडनं कौतुक. संजय दुधाने,